हापूस आंबे जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा अगदी चंगळ होते जोरात, लहानांपासून मोठ्यांची. आंब्यांचे विविध प्रकार आपण करतो, छान रोज जेवणामध्ये देखील खातो, आमरस करतो आणि विविध साठवणुकीचे देखील प्रकार आहेत. तर त्यातला आज साठवणुकीचा एक प्रकार जो आपण बघणार आहोत तर तो आहे आंब्याचा आमरस. आपण वर्षभर कसा टिकवून ठेवायचा आणि याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आपण टाकत नाही. तर हा जो आमरस आहे तो मी काढून घेतलेला आहे. किती आंब्यांचा आहे मी आता एक्झॅक्ट सांगत नाही, पण हा 1.5 भांड आहे. तर साधारण 8 ते 10 वाट्या तरी हा आमरस असणार आहे. आणि त्याला साखर जी घेतलेली आहे ती साधारण 3 वाट्यांपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे, म्हणजे सपाट 3 वाट्या मी घेतलेल्या आहेत साखरेच्या. कारण फार गोड नाही करायचं आहे, थोडासा टिकाऊपणा त्याचा वाढण्यासाठी आपण त्याच्यात साखर घालणार आहोत. ते अधिक गोड करावं म्हणून नाही घालणार आहोत. तर आपण हा जो आमरस आहे तो अगदी आदल्या दिवशी जरी काढून घेतला तरी हरकत नाही. म्हणजे एका वेळेला सगळं जमणं शक्य नसेल तर आदल्या दिवशी रात्री संपूर्ण आमरस काढून घ्यायचा आणि तो फ्रीजमध्ये छान ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा करू शकतो. आता याच्यामध्ये आपण हा साधारण 8 ते 10 वाट्या आमरस असेल आणि साधारण सपाट 3 वाट्या साखर घेतलेली आहे. आणि आता हा आपण कढईमध्ये सगळा एकजीव साखर आणि आमरस एकजीव करायचा आहे आणि अगदी छान त्याला शिजू द्यायचं आहे. इथं मी साधारण आमरस व्यवस्थित बसेल अशी पसरट कढई घेतलेली आहे आणि ही कढई मी आधीच थोडी मंद गॅसवर तापवून घेतलेली आणि आता गॅस घालवून टाकलेला आहे. तर तापवून कशासाठी घ्यायची तर जी साखर आहे ना ती आमरसामध्ये सहजपणे मिक्स होते आणि आपण जर आमरस आणि साखर टाकली आणि लगेचच गॅस लावला तर साखर करपायची शक्यता असते. म्हणून थोडी तापवून घ्यायची आणि गॅस घालवून टाकायचा. आणि आता हा जो आमरस आहे हा आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. हे सगळं भांड व्यवस्थित आपण पुसून घ्यायचं आहे. सगळा आमरस आपण ह्यातला काढून घ्यायचा आहे. आणि आता ही जी साखर आहे ही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ढवळून घेऊया. ढवळून घेतल्यानंतर जेव्हा ती छान व्यवस्थित मिक्स होईल अशा वेळेलाच आपल्याला गॅस जो आहे तो चालू करायचा आहे. पण गॅस चालू केल्यानंतर तो मोठा नाही ठेवायचा आहे, तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे की हे सतत ढवळत राहावं लागतं. म्हणजे अगदी इथे उभं राहून जरी नाही ढवळलं तरी एक साधारण 5-5 मिनिटांनी त्याला चमचा मारत राहायचा. आता आपण गॅस ऑन करूया. आता मी आधीच हा मीडियम करून घेतलाय आणि आता आपण मध्ये मध्ये ह्याला ढवळा मारत राहूया. आणि एक साधारण 5 मिनिटं झालेले आहे. गॅस मीडियम आहे. आता तुम्ही पाहू शकता की ह्याच्यावरती बुडबुडे किंवा उकळी जेव्हा फुटते त्यावेळेला अशा पद्धतीनं हे उकळायला लागतो रस आणि हा ना उडण्याची शक्यता असते. जर आता आपण मोठा गॅस केला ना तर तुम्हाला समजेल की हा फाट 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 जोरात उडतो. तर त्यामुळे हे बघा मी मोठा गॅस करून दाखवते. म्हणून काय होतं की मोठा गॅस नाही ठेवायचा, ह्याच्यामध्ये नेहमी मीडियम गॅस. आणि मीडियम म्हणजे कधीपर्यंत सुरुवात आहे तापायचा आहे चांगला त्यावेळेला मीडियम, पण एकदा आता छान तापला ना की तो मात्र आपण लो फ्लेमला करून टाकायचा. कारण आता उकळण्यापेक्षा त्याला आटवायचं आहे आपल्याला. तर तो किती मोठ्या गॅसवरती भरभर आटतोय ह्याला महत्त्व नाहीये. तर आपण मीडियम गॅस थोडासा लो गॅसवरती ठेवायचा आणि आता हा छान आटवून द्यायचा. फक्त एकच लक्ष द्यायचं की साधारण दर 3 ते 4 मिनिटानंतर याला असा तळापासून चमचा मारायचा. म्हणजे काय होईल, तळाला मध्यभागावर तो लागणार नाही, चिकटणार नाही. आणि असं एवढी काळजी फक्त महत्त्वाची घेण्याची हीच आहे की मधल्या भागामध्ये खालपासून त्याला जो तळ आहे हा चमच्याने असा छान घासून घ्यायचा. आता चमचा मी हा लाकडी घेतल्यामुळे काय होतं भांडही खराब होत नाही आणि लागतही नाही आणि आपल्याला व्यवस्थित तो काढताही येतो बरं आणि तो ढवळलाही जातो. तर असं आता आपण छान ह्याला बारीक गॅसवर ठेवून घेऊया ढवळायला. बरोबर साधारण 15 मिनिटं झालेले आहे आणि गॅस मी पूर्ण बारीकच ठेवलेला आहे. तर 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा घट्टपणा केवढा आहे. हा आता थोडासाच आटलेला आहे, हा काही खूप आटलेला नाही. आता आपल्याला फार पण नाही आटवायचं आणि पातळही नाही ठेवायचं आहे. तर 15 मिनिटांमध्ये साधारण तो कसा दिसतो हे दाखवण्यासाठी मी फक्त हे दाखवते आहे की किती घट्टपणा आहे.
तर आता आपल्याला अजून एक 15 मिनिटं तरी ह्याला ठेवायचं आहे. तर बारीक गॅस करायचा, मध्ये मध्ये असंच ढवळत राहायचं आहे. मध्ये लागतंय का ह्याची काळजी घ्यायची, अजिबात लागून द्यायचं नाही. तळाला चमचा असा फिरवत राहायचा म्हणजे ते लागत नाही. कडेचं देखील अशाच पद्धतीने काढून घ्यायचं म्हणजे कडेलाही ते चिकटून राहत नाही. तर एक 15 मिनिटं पुन्हा बारीक गॅसवरती आपल्याला होऊ द्यायचं आणि तकाकी छान दिसली ह्याला की मगच गॅस घालवायचा आहे. पहा आता जो आंब्याचा रस आहे ह्याला तुम्हाला साधारण तकाकी जाणवायला सुरुवात होईल. तर ती तकाकी ह्याचा अर्थ तो आंब्याचा रस छान शिजलेला आहे. आणि आता त्याच्यातला घट्टपणा बघूया की जो पहिला घट्टपणा किंवा पातळपणा होता तो आता कमी झालेला आहे आणि आता हा घट्टपणा यायला त्याला सुरुवात झालेली आहे. आता अगदी फार आपल्याला जास्त आटवायचं नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आटवू शकता, पण गरजेचा आवश्यक तेवढा तो आटीव झालेला आहे. तर आता आपण साधारण अर्धा ते पाऊण तास मंद आचेवर शिजणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मंद आचेवर शिजला तर त्यातलं हळूहळू पाणी कमी होतं आणि तो आटीव होतो. तर साधारण अर्धा ते पाऊण तास बारीक गॅसवरती आटवत ठेवला की तो छान शिजतो, त्याला तकाकी दिसते आणि मग तो प्रिझर्व करायला तयार झालेला आहे. आता आपण गॅस घालवून टाकूया आणि ह्याला छान थंड करायला ठेवूया. 4 ते 5 तासानंतर पूर्ण थंड झाला की मगच आपल्याला हा डब्यात भरून ठेवायचा आहे. गॅस घालवून टाकूया आणि आपण झाकण ठेवूया. एकदा शेवटचा ढवळा मी मारून घेतलेला आहे आणि चमचा तसाच ठेवूया जेणेकरून एक्स्ट्रा जी वाफ आहे ती देखील निघून जाईल. झाकण ठेवूया आणि साधारण 4-5 तास होऊ द्यायचे. काढलेला आंब्याचा रस कशा पद्धतीने आटवायचा हे आपण बघितलेलं आहे आणि आता हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतरच आपण तो स्टोअर करायचा. आता स्टोअरसाठी तुम्ही काचेचे डबेही वापरू शकता किंवा माझ्याकडे आता टप्परवेअरचा प्लास्टिकचा डबा आहे त्याच्यामध्ये मी स्टोअर करते, कारण एअरटाईट झाकण असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पाणी जाता कामा नये ह्याची काळजी घ्यायची. तर अशा डब्यामध्ये हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला भरून ठेवायचा आहे. आपला जो आंब्याचा रस होता तो छान आटून झालेला आहे आणि मग तयार झाल्यानंतर तो थंड खूप व्यवस्थित 4 ते 5 तास नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर मी तो सगळा रस या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला. आणि काही रस जो आहे तो मी अशा ट्रेमध्ये ठेवलेला आहे. अशा ट्रेमध्ये ठेवल्यामुळे मला जर सरबत करायचं असेल तर यातली 1 क्यूब काढून मी सहजपणे सरबत करू शकते किंवा अगदी पटकन ताबडतोब आपल्याला हा मेल्ट करायचा तर एवढ्या मोठ्या भांड्यातून काढणं कठीण होतं. अशा वेळेला हा ट्रे खूपच बरा पडतो. म्हणजे अगदी आमरस म्हणून आपल्याला जर खायचं असेल तर 2 क्यूब्स काढल्या, वाटीत ठेवून दिल्या आणि नॉर्मल टेम्परेचर झालं की तो आमरस आपण अगदी नॉर्मल छान पातळ होतो आणि त्या क्यूब्स लवकर छोट्या असल्यामुळे लगेचच त्या विरघळायला मदत होतात. त्यामुळे तो आमरस सहजपणे पटकन खाता येतो. तर हा सरबतासाठी किंवा तुम्ही काहीही शेक जर करा असाल तर शेकसाठी 2 क्यूब आपण काढून घेतल्या, लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या तर त्या मेल्ट व्हायला लगेचच तयार होतात, कारण की साईज छोटी आहे. म्हणून मग असे ट्रे तुमच्या पद्धतीनं तुम्ही कितीही पाहिजे तेवढे ट्रे आपण असे तयार करू शकतो. आत्ता तरी मी एकच आपण हा या बाजूने कापून घेऊया. एक्स्ट्रा रॅपर जे आहे ते काढून घेऊया आणि हा छान व्यवस्थित टाईट करूया जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही. अशा पद्धतीनं आपण हा कधीही वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं वर्षभर आपण आमरस कसा टिकवायचा तो डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याच्या चवीमध्ये काहीही बदल होत नाही. याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह देखील टाकायची मुळीच गरज नाही आणि हा एअरटाईट डब्यामध्ये वर्षभर छान टिकू शकतो. तर करून पहा, खाऊन पहा, चाखून पहा. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.